2014चा जो वर्ल्ड कप होता तो बांगलादेशमध्ये होता। त्याच्या दोन छोट्या आठवणी आहेत, कारण भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला होता, श्रीलंकन संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला होता। पहिली बॅटिंग करत असताना भारतीय संघाला बॅटिंग जमली नाही। विराट कोहलीनी चांगली बॅटिंग केली, पण जो बादशाह होता T20 वर्ल्ड कपचा 6 सिक्सर मारणारा युवराज सिंग, त्याला 21 बॉल मध्ये 11 धावाच करता आलेल्या होत्या। भारतीय संघाच्या धावा या तुटपुंजा झाल्या। त्याचा फायदा घेऊन श्रीलंकन संघाने ती धावसंख्या पार करून बरेच दिवसानंतर विश्वविजेतेपद पटकावलं आणि हा सुटकेचा निश्वास सोडला। त्याचं कारण असं होतं, त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा श्रीलंकन संघ ICC टुर्नामेंट मध्ये फायनलला गेलेला होता, पण विजेतेपदाला त्यांना हुलकावणी मिळालेली होती। या वेळेला मात्र त्यांनी भारतीय संघालाच धोबी पछाड टाकला आणि विजेतेपद पटकावलं। पण या सामन्याच्या अगोदर शिकागोला राहणारा बशीर चाचा, जो धोनीचा प्रचंड फॅन होता, त्याला फायनलचं तिकीट मिळत नव्हतं। माझा तो थोडासा मित्र होता, तो म्हणला लेले साहब मेरे पास तिकीट नाहीये, मी धोनी का फॅन हो। एवढ्यात धोनी प्रॅक्टिस करून येत होता। मी बशीर चाचा आणि धोनीची ओळख करून दिली। बशीर चाचाची गंमत असे की तो पाकिस्तानी, त्याची बायको भारतातल्या हैदराबादची, त्यामुळे तो निम्मा ध्वज भारतीय संघाचा लावायचा, निम्मा ध्वज पाकिस्तानचा लावायचा आणि त्याच्यानंतर मॅच बघायला यायचा। त्या फायनल मॅचचं तिकीट बशीर चाचाला धोनीनी स्वतःनी दिलेलं होतं। त्यामुळे आजही बशीर चाचा वर्ल्ड कप इव्हेंटला येतो ते भारतीय संघाचा फ्लॅग अंगावर बाळगत येतो। याला म्हणतात खरा क्रिकेट फॅन।